नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो. इकडे ऋषिकेशने या गुंडांना पळवून लावलेलं असतं. त्यानंतर ते बोलत असतात, जा तू बुलेट घेऊन त्याला सोडून यायचं जा, असं त्याला सांगितल्यानंतर सारंग बोलतो, का रे मी किती वेळा तुझी बुलेट मागतो, तू देतोस का रे मला. त्यावरती ऋषिकेश बोलतो, त्यांचं ते वय आहे, असून दे, तू अजून लहान आहेस. असं बोलल्यानंतर तो तिथून त्याला सांगतो, जा तू बुलेट घेऊन जा आणि तिला सोडून यायचं जा, असं सांगतो. नंतर इकडे मात्र बोलतो, आता बरं ह्या गुंडांचं आता काय करायचं आपण, असं बोलत असतो सारंग. तर यावरती ऋषिकेश बोलतो, काय करायचं आपलं माहीत नाही का तुला काय करायचं असतं. त्यानंतर ते काय करतो, त्या गुंडांना बरोबर तिथे एवढं मारलेलं असतं की त्यांना आता तिथे तमाशा करायला लावतो, म्हणजेच डान्स करायला लावतो. आणि आता तो व्हिडिओ कॉल करून दाखवतो त्याला की आता हे बघ तुझी लोक काय करत आहेत. आता ऋषिकेश काय करणार आहे, आता सयाजीरावला कॉल करत आहे आणि आता त्या गुंडांचं काय करायचं आहे ते आता मस्तपैकी त्यानं आता सांगितलेलं आहे सारंगला. आणि तो लगेचच व्हिडिओ कॉल फोन चालू करतो आणि सयाजीरावला कॉल करतो. आणि इकडे सयाजीराव मोबाईलमध्ये ना काहीतरी व्हिडिओज पाहत असतात आणि आता त्याच्या मोबाईलवरती गेलेला असतो ऋषिकेशचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो त्यामध्ये आपला ऋषिकेश बोललेला असतो, काय रे सयाजीराव, तुझ्या थिएटरमध्ये माझा सिनेमा लागला म्हणून तुला राग आला काय. आता बघ मी तुला भारीपैकी ना रस्त्यावरती तमाशा दाखवतो. असं बोलून ना आता ऋषिकेशने इकडे ते जे गुंड जे डान्स करत होते ते दाखवल्यानंतर आता ऋषिकेशचा खूप त्याला राग आला होता आणि त्याने तो मोबाईल जोरात आपटला आणि बोलवला, ऋषिकेश मी तुला सोडणार नाही, तू माझ्या माणसांना नाचायला लावलंस ना, मी तुझा ह्या बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असं सयाजीराव बोलत असतो. तेवढ्यातच आता तिथे त्याची लाडकी लेक ऐश्वर्या आलेली असते. ऐश्वर्या बोलते, डॅडा काय झाले तुम्हाला, का चिडलाय तुम्ही एवढं, बसा खाली बसा तुम्ही, काय झालं एवढं तुम्ही सांगा. यावरती तो बोलत असतो, त्या ऋषिकेशला मी सोडणार नाही, त्यानं आज रस्त्यावरती माझ्या माणसांना नाचायला लावलं, तमाशा करायला लावला, मी त्याला सोडणार नाही. तर यावरती ऐश्वर्या बोलते, बसा तुम्ही शांत व्हा, मी तुमच्यासाठी ना पाणी घेऊन येते, तुम्ही शांत बसा, कूल डाऊन, असं करून वडिलाला खाली बसवते. त्यानंतर बोलते, डॅडा तुम्ही काळजी करू नका, माझी एकदा त्या ऋषिकेशची गाठ पडून दे, मी ना बदला घेऊन दाखवेन, तुमचा बदला मी घेईन, काळजी करू नका तुम्ही, मी त्याला ना बरोबर सरळ करून दाखवून, तुम्ही अजिबात त्याविषयी टेन्शन घ्यायचं नाही, असं ना त्याच्या वडिलाला बोलत असते. आणि सांगते, तो मला कधीही भेटवून दे, मी त्याची गाठ घेऊन ह्या गोष्टीचा बदला घेणार आहे आणि तुमचा बदला मी नक्कीच घेऊन दाखवीन, असं ते वडिलाला समजावून सांगत असते. वडील बोलत असतो, त्याला मी सोडणार नाही, त्यानं माझा लय वेळ अपमान केलेला आहे, असं तर ऐश्वर्याला बोलत असतो. इकडे आपण पाहतो काय मकरंद आलेला असतो जानकीला सोडायसाठी. आणि आता जानकी बोलत असते, खरंच खूप थँक्यू, तू ना मला वेळेवरती घरी पोचवलंस आणि खरंच खूप छान सिनेमा होता, असं जानकी बोलत असते. तर यावरती मकरंद बोलतो, तू मला माफ केलंस का. तर यावरती जानकी बोलते, काय माफ केलंस का, म्हणजे यासाठी तू सिनेमा दाखवला आहेस का, असं बोलते. तर यावरती मकरंद बोलतो, तसं काही नाही, मी अधूनमधून दाखवतच असतो माझ्या स्टाफला सिनेमा, पण काय झालं मी तुझ्यावरती ओरडलं ना, त्याचं मला गिल्ट वाटलं होतं. तर यावरती जानकी बोलते, अरे तसं नाही, तू आहेस ना बॉस आणि कधी तर कामाच्या प्रेशरमध्ये होऊन जातं, बोललंस तरी तू चालेल, असं जानकी बोलत असते. तर यावरती मकरंद बोलतो, नाही तू अशी कशाला म्हणतेस, मी असं नाही कधी माझ्या स्टाफवरती ओढत, असं तो सांगत असतो तिला. तर जानकी बोलते, अरे मी माझ्या बाजूनं सांगते की कधी जर काय झालं अचानक तू ओरडलास तर मला चालेल, मी काही रागवणार नाही, असं बोलत असते. तर मकरंद बोलतो, नाही असं कधी होणारच नाही, मी तुझ्यावरती रागवेन असं कधी होणारच नाही, असं तो मनामध्ये बोलत असतो. त्यानंतर जानकी बोलते, खरंच थँक्यू, तू मला वेळेवरती सोडलंस आणि सिनेमा दाखवला, सिनेमाही खूप छान होता आणि आता आजचं राहिलेलं पेंडिंग का मला उद्या केलं पाहिजे लवकर येऊन, असं मकरंद सांगत असते. त्यानंतर ती बोलते, चल बाय आता मी जाते, आता मला आतमध्ये जायला लेट होईल, असं बोलून जानकी आतमध्ये जाण्यासाठी निघते. ती आतमध्ये जाण्यासाठी निघते तेव्हा तो काय करतो, जानकीला परत पाठीमागं बोलतो, जानकी तुझ्याकडे ते पिक्चरचं तिकीट तुझ्याजवळ असेल ना तुझ्या पर्समध्ये, ते देतेस का, असं बोलून तिला पाठीमागे बोलवतो. त्यानंतर जानकी बोलते, का माझं तिकीट का हवं आहे तुला. तर यावरती मकरंद बोलतो, काही नाही, उगाच घरातल्यांनी पाहिलं तर उगाच इश्यू व्हायला नको, पिक्चरला गेलेली वगैरे म्हणून दे म्हणतो. त्यावरती जानकी बोलते, हो चालेल काही नाही, असं बोलून ती तिकीट त्या मकरंदच्या हातामध्ये देते. आता मकरंदच्या मनामध्ये काय चाललं आहे तिला अजूनही समजले नसतं, ती आपली नॉर्मल फ्रेंडप्रमाणे त्याच्याशी बोलत असते आणि त्याच्या मात्र मनामध्ये खरंच वेगळं काही तर चाललेलं असतं. त्यानंतर ती त्याच्याकडनं तिकीट घेते आणि त्यानंतर ती बोलते, चल मी जाते आता, उद्या भेटू, खूप लेट झाला तर मला आत घरामध्ये ओरडतील, असं बोलून ती तिथून निघून जाते. इकडे मात्र मकरंद ते तिकीट हातामध्ये घेऊन म्हणतो, जानकी हे पहिलं पिक्चर आपण दोघांनी एकत्र पाहिलेलं, हे तिकीट मी खूप सांभाळून ठेवणार आहे,
तुझ्यासोबतची प्रत्येक आठवण मी खूप सांभाळून ठेवणार आहे असं बोलत तो तिकीट त्याच्याजवळ ठेवतो आणि आता तो तिथून निघून जाण्यासाठी निघतो. आता इकडे आपण पाहतो आतमध्ये जानकी गेलेली असते घरामध्ये आणि आपण जेव्हा हे ऋषिकेश, सारंग आणि सोहम घरामध्ये आल्यानंतर मात्र आता नाना खूप चिडलेले असतात. नाना तर खूप रागामध्ये असतात. नाना बोलतात, आला तुम्ही, झालं काम छान करून आला तुम्ही असं बोलल्यानंतर ऋषिकेश बोलतो, अरे वा, घरापर्यंत कळालं, नानानं कळालं, भारी का नाही, नानांच्यापर्यंत ही बातमी आली. तर यावरती बाबा बोलतात, हो कळणार ना, तुमची कीर्तीच एवढी मोठी आहे म्हटल्यानंतर आम्हाला घरापर्यंत कळणारच ना. गुंडांना मारणार तुम्ही, धमक्या देणार, तमाशा काय करणार, आमच्यापर्यंत कानापर्यंत येणारच ना तुमची कीर्ती असं बोलत असो. परत सोहमला बोलतो, हो मला वाटलं होतं हा काय तर वेगळा निघेल, हा पण तसाच निघाला. तर यावरती सारंगला वाटत असतं आपण जे काम केलं त्याची स्तुती करत आहेत नाना, पण नाना मात्र खूप चिडलेले आहेत. आता ऋषिकेशच्या लक्षात आलं आहे की नाना आता खूप बोलणार आहेत म्हणून त्याने चेहरा पाडलेला असतो. तर यावरती सोहम बोलतो, नाही नाही नाना, अहो तसं नाही, मी तुम्हाला सांगतो काय झालं आहे. तर यावरती नाना बोलतात, शांत बसतो, तू एक शब्द बोलायचा नाहीस, तू पण या दोघांमध्ये मिळालास, त्या दोघांनी तुला तुझ्यासारखा करून घेतला आहे, एक शब्द तू मध्ये बोलायचं नाही, माझं मी बघतो काय बोलायचं ते असं नाना आता खूप चिडून बोलत असतात. त्यावरती नाना बोलतात, माझं पैसे टाक, तू माझं पैसे टाक, जे माझं पैसे घेऊन गेलास ना ते माझं पैसे आत्ताच्या आत्ता टाक. तर यावरती ऋषिकेश बोलतो, काय कुठलं पैसे असं बोलणार. तेवढ्यातच नाना बोलतात, मला माहिती आहे तू सुमित्रानं तुला पैसे दिले आहेत, मी कपाटामध्ये पाहिले आहेत, तिथे पैसे नव्हते, तुला पैसे दिले आहेत ते पैसे मला पैसे टाक असं नाना बोलत असतात. ते पाहून आता सगळ्यांना खरं थोडंसं वाईट वाटलेलं असतं आणि सुमित्रा म्हणजे आई बोलत असते, अहो असं काय बोलताय तुम्ही, असं का म्हणायला लागले त्याला, असं म्हणू नका ना पोरांना असं म्हणत असते. तर नाना तिलाच गप्प करतात, बोलतात, ए ऋषिकेश, तुला सांगितलेलं कळ नाही का, लई तुला वाचते ना काम करावं, तर जा स्वतःच्या पैशानं कमव, स्वतः कमवायचं, तूच घेतलंस ना ते 5 लाख रुपये आईकडून आणि त्या थिएटर मालकाला दिलं सिनेमा लावायला, हां लई धंदा करू वाटते तर स्वतःच्या कमाईनं करायचं, स्वतःच्या ह्याच्यावरती जोरावरती करायचं, माझ्या पैशाला हात लावायचा नाही, माझ्या पैशाला हातच का तू लावलास, तो माझं पैसे मला आत्ताच्या आत्ता द्यायचं, आत्ताच्या आत्ता माझं पैसे टाक असं ना ऋषिकेशला जोरात ओरडून बोलत असतात. आता ऋषिकेशला खरंच वाईट वाटलेलं असतं पण तो त्यावरती काहीही बोललेलं नसतं कारण की त्यानं खरंच आईकडून पैसे घेतलेले असतात. त्यानंतर नाना बोलत असतात, ही तू सुमित्राला बोलतेस, ही तुझी चुकी आहे, पोरांना पाठीशी घालतेस ना, हा गुंडा सरकार धमक्या काय देतो, मारामारी काय करतो, पोलीस घरी काय येतात, त्याचं हे किती दिवस चालणार आहे आणि आता तो माझ्या पैशाला हात लावला आहे, अजिबात नाही, कमवायची अक्कल नाही आणि घरामध्ये पैसे घेऊन जातोय, काही दिवसानं चोरून पैसे न्यायला सुद्धा कमी करणार नाही असं बोलल्यानंतर मात्र आता आईला खूप वाईट वाटलेलं असतं. नाही त्यानं थांबवत असते, अहो असं बोलू नका ना. आता त्यावरती नाना बोलत असतात, तू आता तोंडानं बोलत नसेल तर तुला मार सुद्धा द्यायला मी कमी करणार नाही असं बोलून नाना शर्ट पाठीमागे करत असतात आणि मोठ्याने ओरडत असतात. ऋषिकेश मात्र एकही शब्द बोललेला नसतो कारण की त्याची चुकी असते हे त्याला मान्य असतं. त्यावरती आता आई आपले नाटक करत असते कारण की नाना आता त्याला मारणार म्हणल्यानंतर डोक्याला हात लावून मला कसं तर होतंय, गरगरल्यागत होतंय असं बोलते आणि आता सगळेजण खाली बसतात. इकडे नाना लगेच डॉक्टरना फोन लावायला घेतात आणि सगळे म्हणतात पाण्यानं पाणी, आणि त्यानंतर नाना फोन लावायला गेल्यानंतर मात्र आई ह्या तिघांना खुणवते, जावा तुम्ही वरते म्हणून, आणि हे तिघे जिना चढून वरती जातात आणि नाना पाठीमागे पाहतात तर काय तिला बरं वाटतंय. तर सुमित्रा बोलते, अहो नाही आता मला बरं वाटायला लागलंय, माझी थोडीशी चक्कर आल्यासारखी झाली होती, आता मुलं पण गेलेत वरती, आता काय डॉक्टरना बोलवू नका. तर यावरती नाना बोलतात, म्हणजे आताही तुझ्या पोरांना पाठीशी घातलंस, सुमित्रा तुला कळते का तू काय करतेस, ते किती ती चुकीचं वागते, ते आज पैसे मागून नेलं, उद्या तो चोरी करेल. तर यावरती सुमित्रा बोलते, अहो असं काय बोलतंय, ते आपले संस्कार आहेत, आपली पोरं आहेत आणि मला ऋषिकेशवर पूर्णपणे विश्वास आहे, तो असं कधीही करणार नाही असं आई सांगत असते. पण नानांना खूप राग आलेला असतो. नाना बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेव, आता जर तो परत असं वागला तर मी त्याला घरातून हाकलून देईन असं नाना बोलत असतात. अजिबात तू त्याला पाठीशी घालू नको. मात्र सुमित्राचं म्हणणं असतं, ऋषिकेश खूप चांगला आहे, हो देईल ना तो पैसे परत पाठीमाग आणून, त्यानं शब्द दिला आहे मला आणि माझे संस्कार आहेत, मला त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे, तो असं वागणार नाही असं ती तिच्या नवऱ्याला ना म्हणजे नानांना समजावून सांगत असते. पण नाना खूप चिडलेले असतात. नानांच्या लक्षात येत असतं की सुमित्रा दरवेळी त्याला पाठीशी घालते, त्याच्या चुकावरती पांघरून घालते, त्यामुळे तो सुधरत नाही हे नानांच्या लक्षात आलेलं असतं. नानांचं एवढंच म्हणणं असतं की त्यानं सुधरावं, त्यानं चांगल्या मार्गाला लागावं म्हणूनच नाना ओरडत असतात. पण आता मात्र त्याने बायकोला ही शेवटची वॉर्निंग दिलेली असते, आता मी परत त्याला माफ करणार नाही. इकडे आपण पाहतो काय की जानकी घरामध्ये आल्यानंतर तिची काकी मात्र खूप चिडलेली असते. बोलत असते, काय गं कुणाबरोबर गेली होतीस फिरायला, मला माहिती आहे काय चालली तुझं, कोण आला होता तो तुला सोडायला,
कुठं गेली होतीस? तर यावरती जानकी बोलते, अहो काकू मी गेली होती पिक्चर बघायला, पण स्टाफमधल्या मेंबर्सबरोबर गेली होती, असं काय नाही आहे माझं, असं सांगत असते. तर यावरती तिची काकी बोलत असते, मला ते सांगू नकोस तू, मी बघितले तुला कोणतं सोडायला आलेला, स्टाफ बरोबर गेली होती म्हणते, 3 दिवस झालं तुला कामाला लागलो, तुला कोणी नेलं का पिक्चर बघायला लगेच? हां, खोटं बोलतेस तू माझ्याशी, या घरामध्ये असं अजिबात चालणार नाही, इथं राहायचं असेल तर मी सांगाल तसंच वागायचं. तेवढ्यातच तिचे काका येतात, बोलतात, काय झालं आहे, काय एवढा दंगा लावला आहेस? त्यावरती बोलता, ही बघा तुमच्या मधुभाऊंची शिकवण कसली आहे, इथं येऊन खोटं बोलते, 2 दिवस झालं नाही तर पोरं सोडा यायला लागली हिला, हे असलं चालणार नाही, इथं राहायचं असेल तर असल्या गोष्टी मला चालणार नाहीत, असं बोलत असते. यावरती जानकी मात्र रडायला लागलेली असते, अहो मी तसं खरंच केलेलं नाही काका, मी तुम्हाला खरंच सांगते, माझे स्टाफमधले होते ते आणि मी तसं काही वागत नाही आहे, असं बोलल्यानंतर त्यानंतर तिकडून तिचे काका बोलत असतात, अगं जाऊन दे ना. तर ही बोलत असते, ही काय बोलते, माझी प्रिया बघा किती शहाणी आहे, असं कधी वागत नाही, अभ्यास करून चांगली 12वी पास झाली आहे. तर तिकडून तिचा नवरा बोलतो, 12वी का 10वी, आणि बघितलं नाही का परवा दिवशी ती मित्राला घेऊन आली होती, कशी खोटं बोलत होती, साफ खोटं बोलायला शिकले. तरी बोलते, फिरून फिरून माझ्या पोरीवर यायचं नाही, तुम्ही इकडं बघायचं, हे मला असलं अजिबात चालणार नाही, असं ना ती तिच्या नवऱ्याला बोलत असते. आणि ते काका मात्र ते काकीला समजावून सांगत असतात की जानकीला असं बोलू नको म्हणून. आणि जानकी खरंच डोळ्यातून पाणी आणून म्हणत असते, अहो मला कुठं लेट झालं आहे जास्त, मी सांगितलं होतं ना, मी खरंच गेले होते ऑफिसमधल्या स्टाफबरोबर. मात्र ती काकी मात्र तिला एवढे बडबडत असते, आणि तू दुसऱ्या कोणाच्या पोराबरोबर जातेच असं बोलून तिला मोठ्यानं बोलत असते. परत माझ्या घरामध्ये असलं चालणार नाही असं बोलते आणि तिथून निघून जाते. हे काका मात्र शांत बसतात. नंतर जानकीला बोलतात, जानकी तू तिचं म्हणणं मनाला लावून घेऊ नको. तर जानकी रडत बोलते, हो काका मी खरंच सांगते तुम्हाला, मी स्टाफ मेंबरबरोबरच पिक्चर बघायला गेले होते. आणि काकी बोलते ते बरोबर आहे, मला मुलगा एक सोडायला आलेला, तो मुलगा नसून माझे बॉस आहेत, मला घरी यायला वेळ होऊ नये म्हणून ते मला सोडायला आले होते, पण इथून पुढं असं होणार नाही असं बोलते. तर यावरती काका बोलते, ती किती चिडली असली तर मला विश्वास आहे ना तुझ्यावरती, आणि तू काही खाऊन आलेस का बाहेरून असं विचारतात. तर जानकी बोलते, हो मी खाऊन आली आहे. तर काका बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेव, मला प्रॉमिस कर, इथून पुढं कधीही तुला लेट होणार असेल ना तर मला तू सांगून ठेवायचं, असं बोलून तिच्या हातामध्ये हात देतात. तर जानकी बोलते, हो मी नक्कीच तुम्हाला सांगून जायचं आहे, मला लेट होणार असेल तर. त्यानंतर जानकी रूममध्ये जाण्यासाठी निघते आणि काका तिला समजावून सांगतात, तू मनाला लावून घेऊ नको तिचं बोलणं, मला तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे, फक्त मला प्रत्येक वेळी कळवत जा असं तिला सांगतात. त्यानंतर इकडे रूममध्ये आल्यानंतर ह्या तिघांचं बोलणं चालू असतं. त्यावरती सारंग बोलत असतो, काय नाना किती बडबडले ना आपल्याला. यावरती हा बोलतो, ऋषिकेश बोलतो, हो खरंच खूप बडबडले. तर आणि सोहमला बोलतात, सोहम सॉरी बरं का तुला आमच्यामुळे ओरडा बसला. तर सोहम बोलतो, काय नाही रे, एखाद्या वेळी बसला म्हणून काय होतं आहे, यामध्ये माझीही चूक होती ना, माझ्यामुळे बसलं ना ओरडा असं बोलत असतं. परत ऋषिकेश बोलतो, काय नाही, बाहेर किती जरी हिरो असलो तर घरामध्ये मात्र आम्हीच विलन आहे. तर यावरती सारंग मात्र बोलतो, काय खरंच कसलं बँड वाजवलं ना ते आपण त्या गुंडांचा, असं बोलून हसत असतो. त्यानंतर यावरती ऋषिकेश बोलतो, हे बघ काय नाना बोलले ते खरं जरा असं मनाला लागलं खरं माझ्या घरात आल्यानंतर. यावरती आपला सोहम बोलतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नानांचं बोलणं दादा तू मनावर लावून घेऊ नको, पण मनावरती घे. यावरती मात्र सारंग बोलते, काय ह्याचं म्हणणं तर काय आहे. तर तो बोलत असतो सोहम, काय नाही, नानांना आपल्या चांगल्यासाठी आपल्या भल्यासाठीच रागवत असतात ना. तर यावरती ऋषिकेश लगेच बोलतो, हो बरोबर आहे, तसं नाना आपल्या चांगल्यासाठीच बोलत आहेत, रागवत आहेत. तर यावरती सोहम बोलतो, खरंच तुम्ही आता तसं करू नका आणि नानांना वाईट वाटेल, नाना आपल्या चांगल्यासाठीच करत आहेत हे लक्षात घ्या. तर यावरती आता सारंग बोलतो, दादा हे सगळं खरं आहे रे, पण आता आपण कुठनं पैसे द्यायचे पाठीमागं, नानांनी तर सांगितले पैसे पाठीमागं द्यायचे. तर यावरती ऋषिकेश म्हणतो, काय करणार, मला तर वाटलं इकडे पैसे भेटतील, पण काय नाही, पैसे काही भेटले नाहीत. आता काही करून नानांचे पैसे मागं दिले पाहिजेत, आता पण काय करावं मला हे सुचत नाही असं तो बोलत असतो. पण मला काही करून नानांचे पैसे द्यायचे आहेत, मी आईचा शब्द मोडणार नाही असं म्हणत असतो. त्यावरती मात्र सारंग म्हणत असतो, काय करायचं खरंच सुचत नाही. तो हातामध्ये असा बॉलसारखा इकडून तिकडे करत असतो. आता मात्र त्याचे सारंगशी बोलताना त्याचं नाही ऋषिकेशचं लक्ष त्या बॉलवर जातो आणि त्याला आता येते आयडिया. त्यानंतर तो बोलतो, हे बघा मी ना काही करणार, नानांचं पैसे पाठीमागे देणार आहे, माझ्याकडे फक्त आयडिया येऊन द्या असं बोलत असतो. आणि त्याला तो आता त्याच्या हातामधला बॉल दिसतो आणि त्या बॉलकडे त्याचं लक्ष जातो ना. आता त्याला इथे आयडिया, तो बोलतो, आता आली माझ्याकडे एक आयडिया आली. तर यावरती सोहम हे बोलतात, सारंग बोलतात, कोणती आयडिया दादा. तो बोलतो, आपण क्रिकेट मॅच घ्यायची. हे ऐकल्यानंतर मात्र आता सारंग बोलतो, अरे वा मस्त आयडिया आहे दादा. आता तो बोलतो, मी आता क्रिकेट मॅच भरवणार आहे आणि आता मस्तपैकी पैसे कमवून नानांना पैसे परत मागं देणार आहे असाच ऋषिकेश बोलत असतो. आणि त्याच्या ह्या आयडियाला मात्र कायमच आपला सारंग दादा कायमच त्याला सोबतीला असतो. तो बोलतो, दादा तू म्हणशील तसं
चला आपण आता क्रिकेट मॅच भरवायची, असं ह्या दोघांचं प्लॅनिंग ठरतं. आता सोहम विचार करत असतो काय ह्यांचं एक झालं की नक्कीच नवीन प्लॅनिंग असतं, पण आता देव करू ह्या त्याने यश यावं आणि नानांचं पैसे परत करण्यासाठी त्याला मदत व्हावी असं तो विचार करत असतो. त्यानंतर आपण इकडे ऑफिसमध्ये पाहत असतो की आलेली असते जानकी आणि त्या आपल्या शिपाई मामा म्हणत असतात, आला मॅडम तुम्ही? तर बोलते हो. तेवढ्यातच तिला फोन येतो. तिनं विचारलेलं असतं बॉस आले नाहीत का? तर बोलतो नाही, ते बाहेरच्या कामासाठी गेलेलं आहे. तोपर्यंत मकरंदने जानकीला फोन केलेला असतो आणि बोलतो, जानकी बोलते तू येणार नाहीस का आज ऑफिसला? तर तो बोलतो नाही, आज मी येणार नाही ऑफिसला, माझं थोडंसं काम आहे, तू क्लायंटशी बोलून घेशील का? असं जानकीला बोलल्यानंतर जानकी बोलते हो, काळजी करू नको, मी घेईन क्लायंटशी बोलणं, असं जानकी बोलते. आणि मकरंद तिला क्लायंटशी बोलण्यासाठी सांगतो आणि फोन ठेवतो. आणि इकडे जानकी मग आता लागणाऱ्या फाईल ज्या आहेत त्या रिसेप्शनिस्टकडून घेऊन कामाला लागलेलं असते, कारण की आता मकरंद नसल्यामुळे तिला क्लायंट हँडल करायचा असतो. इकडे मात्र मकरंदच्या पाठीमागे ऐश्वर्या असते आणि ऐश्वर्या बोलते काय रे, कोण होती ती? सांग ना, कोण होती ती? तर यावरती मकरंद आपला विषय टाळतो, बोलतो कोण नाही रे, स्टाफ मेंबर आहे. तर ती बोलते मग काय स्टाफ मेंबरला सांगायला लागतं का कुठं आहेस काय आहेस ते? तर तो बोलतो हो, स्टाफ मेंबरला माहिती पाहिजे ना मला यायला किती वेळ लागणार आहे काय आहे, असं मकरंद तिला बोलतं. तर ऐश्वर्या बोलते सांग ना कोण आहे ती? तर तो बोलतो तसं काय नाही. तर म्हणते काय रे खोटाड आहे, काल मला विचारत नव्हतास का कोणतं रुसलं तर काय करायचं असतं? तर मकरंद तिला काही सांगत नाही आणि बोलतो कामावरती लक्ष देऊया, ज्याच्यासाठी आलेस ते करूया. तर यावरती ऐश्वर्या बोलते तू दरवेळेस असं करतोस ना, अरे काय हे करायचं रुसवं मग करत बसायचं नाही, डायरेक्ट बोलायचं हो म्हणजे तो, नाही म्हणली तर नाही. तर यावरती मकरंद अजूनही काही तिला एक्सप्लेन करत नाही. बोलतो ऐश्वर्या आता कामावरती फोकस करूया का? मी ऑफिसला जाण्यापासून थांबलोय कामासाठी, चला आपण कामावरती फोकस करूया. बरं ऐश्वर्या म्हणते ठीक आहे, तुला सांगायचं नसेल ना राहून दे, जेव्हा सांगायचं असेल तेव्हा सांग, आपण बघू कामाचं, असं बोलते. आणि ते आता कामाला लागलेलं असतात. इकडे आपण घरामध्ये पाहतो काय आता सुमित्राला मात्र तिची आई अजून भरवत असते, बोलत असते बघ बघ आला का तो तुझी माफी मागायला? हां, एखादा आला असता तुला किती ओरडा बसला नवऱ्याचा तुझ्या, त्याच्यामुळे एका शब्दानं आला नाही माफी मागायला. कधी सख्या पोरांच्या पाठीमागं ढाल बनून उभा राहणार नाही, पण त्या सावत्र पोराच्या मागं बगलता उभी असते. त्यावरती मात्र आता सुमित्रा चिडते आणि बोलते तुला किती वेळा सांगितलेला आहे हा शब्द घरामध्ये वापरायचा नाही, अजिबात हा शब्द काढायचा नाही घरामध्ये. ऋषिकेशने ऐकलं तर काय होईल? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी त्याला माझा स्वतःचा मुलगा मानला आहे, त्यामुळे मी असा विचार करत नाही, तसं त्या आईला सांगत असते. तर आई म्हणतेस हो, मानलायस ना स्वतःचा मुलगा म्हणून त्याचा ओढा खात असते, किती बिघडलंय बघ, जरासुद्धा स्वतःच्या पोरांची बाजू घेत नाहीस, बघितलं तर सावत्र तर सावत्रच. हे ऐकल्यानंतर मात्र ती खूप चिडते आणि बोलते तुला किती वेळ सांगितले हा शब्द घरामध्ये वापरायचा नाही. तर ती लगेच म्हणत असते मी म्हणणार सावत्र ते सावत्रच, काही जरी तू किती जरी प्रेम लावलं असतं तो काय तुला जीव लावणार नाही, आलाय का तो तुझी माफी मागायला, असं तिला सारखी फिरून फिरून म्हणत असते. त्यावरती मात्र सुमित्रा बोलते मी तुला शेवटचं सांगते आई, हा शब्द घरामध्ये वापरायचा नाही. मी माझ्या ऋषिकेशवर मला पूर्णपणे विश्वास आहे आणि तो माझा कसा मुलगा आहे मला चांगलं माहीत आहे, तू मला सांगायची गरज नाही. आणि तो सावत्र नाही आहे, मी त्याला माझा मानलेला आहे, मी त्याच्यावरती आई म्हणूनच प्रेम करते, असं बोलते. तेवढ्यातच पाठीमागून ऋषिकेश येतो. ऋषिकेश आई म्हणून हाक मारतो. आई म्हणून हाक मारल्यानंतर ही जराशी शांत होते आणि आता सुमित्राला असं वाटतं की ऋषिकेशनं काही ऐकलं असेल का, म्हणून ती थोडीशी शांत होते. आणि त्या ऋषिकेश बोलतो आई मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. त्यानंतर आईला जवळ बोलून घेतो आणि हिला असं वाटतं खरंच ऋषिकेशनं काय ऐकलं असेल का. तर ऋषिकेश बोलतो आई मला माफ कर, काल ना माझ्यामुळे तुला खूप नाना बोलले. तर यावरती सुमित्रा बोलते अरे ऋषिकेश असं कसं बोलतेस तू, मला काही वाईट वाटलेलं नाही. तर यावरती ऋषिकेश बोलतो नाही आई, मला माझ्यामुळे तुला दर एवढा बसत असो, नाना तुला बोलत असतात, पण काळजी करू नको, मी नेलेले पैसे तुला पाठीमाग आणून दे. त्यावरती आई बोलते मला माझ्या मुलाच्या बोलण्यावरती पूर्णपणे विश्वास आहे, मला माहिती आहे तू पैसे पाठीमाग आणून द्यायचे, मी म्हणून त्यांचं बोलणं मनाला लावून घेत नाही, तू काळजी करू नको. तर ऋषिकेश बोलतो आई मी 5 लाखाचं नाव डब्बल 10 लाख आणून देईन पाठीमागं, तू काळजी करू नको, नानांचा शब्द मी तुला दिलेले शब्द मी खाली पडून देणार नाही. तर यावरती बोलते आई बोलते मला माझ्या संस्कारावरती पूर्ण विश्वास आहे, मला माझ्या ऋषिकेश विश्वास आहे, तू काळजी करू नको. आणि हे मला बोलत असले तर त्याचं मला काहीच वाईट वाटत नाही आणि आई आपल्या मुलासाठी एवढंच करू शकते ना, असं बोलत असते. आणि ह्या दोघांचं बोलणं ऐकून खतर ह्या म्हातारीला खूप चिड येत असते, कारण की तिला असं वाटत असतं ऋषिकेशवरती सुमित्राने एवढं प्रेम करू नये, तिच्या मुलांच्यावरती करावं असं वाटत असतं. पण ऋषिकेशचं आईवरती आईचं ऋषिकेशवरती एकमेकावरती खूप प्रेम असतं आणि एकमेकावरती विश्वासही खूप असतो. आणि तो आईला आता विश्वास देत असतो की काळजी करू नको, मी ना लवकरच डबल पैसे पाठीमागं आणून दे. हे बोलणं झालेलं असतं. नंतर आता आपण उद्याच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत प्रेक्षको, इकडे जानकीच्या मागे काहीतरी गुंड लागलेले आहेत आणि तिकडे आता ऋषिकेश गाडीवरती झोपलेला असतं. ऋषिकेश म्हणतो मदत नाही मागायची, मदत
अजिबात मागायची नाही, तू त्यांना मार असं बोलून तिला हिंमत देतो. आणि हिंमत दिल्यानंतर मात्र आता जानकी त्या गुंडांना उलटं मारणार आहे. आणि ते पाहून आता ऋषिकेश तिला छानपैकी धडा शिकवतात. ते एक गुंडांना कसं मारायचं असतं आणि इथून पुढे वाट बघायची नाही तर वाट लावायची असं तो बोलतो. आणि ती बोलते खरंच थँक्यू आणि त्याच्या बाईकवरून बसून जाते. हे पाहिल्यानंतर मात्र आता राग आलेला आहे मकरंदला. मकरंद बोलतो जानकी हे तू केलं आहेस ते बरोबर केलं नाही. आता आजचा एपिसोड इथं संपत आहे. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहू.